हां मग कमी भेटतात बघायला असे. हां कधी गरज पडली नाही का? नाही पडली विचारा ही एसने बद्दल बोला का नाही टाकली? नाही ते गोट्यात पण असतं ना मग काय मस्ती करत नाही मारत नाही कोणाला. बाहेर जरी काढला तरी एका कासऱ्या बाहेर येणार. आणि खास जास्त करून तो डोंगरात असायचा पहिला त्याच्यामुळं काही गरज वाटली नाही. पुढं पण नाही का वरती फिरायचा संध्याकाळचं त्यांनी बोलावलं की यायचा लगेच. हां आहे 15-20 गाय आहे. हां मग बाचा आहे मग तो 10वी पास झाला. मग तो म्हणला मला बैल घेऊन द्या. मग 2 बैल घेऊन दिली ती. मग हे घरच्या गाईचं बी तयार झालं मग त्यातच. पहिलं आपलं पहिलं नुसतं ते मोकळं सोडायचं नाही का. पहिलं मोकळं सोडलं की मग ते जरा चांगलं पळायला लागले की मग घरच्या बाईला बरोबर चकडीला फेरा काढला एक. तेव्हा पण तो चांगला पळला होता. तेव्हा काहीतरी 9 महिन्याचा होता. चांगला पळला होता. मग आम्ही 2-3 महिने थांबलो. मग बिनजोडला नाव सोडलं होतं. आमच्याच तालुक्यातली गाडी म्हणजे आमच्याच मैत्री पूर्ण झालेली ती गाडी आपण मारली होती घरच्या गाडीवर. मग तिथून पुढं मग चालूच झालं मैदान. मग 7-8 बिनजोड केल्या सलग. त्यानंतर मग शर्यत चालू झाल्या. मग आम्ही आमच्या तालुक्यातच पहिल्यांदा 4 मैदानात 1 नंबर केला होता. मग आम्ही त्यानंतर मग म्हणलं तालुक्याच्या बाहेर जाऊन खेळू. मग नारायणपूरमध्ये जवळजवळ 120 गाड्या होत्या. त्याच्यात आपण आपली घरची गाडी 7 वाजता फायनल झाली अंधारात 1 नंबर केला होता. येसन त्याने अजूनपर्यंत त्रासच दिला नाही आम्हाला. मग त्याला कधी मैदानावर नेला की तो याड्यागत करतो. काहीच नाही शांत झोपले की शांत उभा राहणार. हालणार नाही काय नाही. त्यामुळे त्याला येसन घालायची गरजच नाही पडली अजूनपर्यंत. वरती येऊन तो शांत उभा राहतो. एकदा हे पार केलं ना की थांबणार तो. नाही जाणार जागेवर थांबणार. थोडासा वाढला ना जागेवर थांबणार लगेच. असा नाही की लांब जाणार इकडे जाणार. मैदानात किती वाडा नाही कटवणार. मैदान संपलं की मग थांबणार स्वतःहून थांबणार तो. ह्याच्यापेक्षा जर मोठा बैल आणला घातला त्यानं जर नेली गाडी नाही जागेवर भिंगावणार गाडी. किती मोठा बैल असू दे. आमच्या मोठ्या बैला संग घातला होता तरी गाडी जागेवर भिंगवतो तो. लोक येतात का बघायला? हो येतात ना. रोज फोन येतात. रोज 10-12 तरी फोन येतात बैलासाठी. आम्हाला पायरा करा आम्हाला. मुंबई सातारा सगळी कोण महाराष्ट्रातून फोन येतात. तरी बघायला लांबची लोक कुठपर्यंत आली तुमच्या घरी? तरी मुंबईवरून आली होती. मुंबईवरून येतात? हो येतात ना. बघायला येतात त्याला मागतात का? हा विकत मागतात का? मागतात ना पण आपल्याला नाही द्यायचं. नाही द्यायचं. व्यसन कधी घालणारच नाही घालणार. त्यांनी त्रासच देत नाही तो. आता गरिबी गोट्यावर आहे ना बाहेर सोडला ना तरी फिरून येणार. त्रास अजिबात देत नाही. ह्याच्या आधी तुमच्याकडे बिना एसनीची बैल होते ना. मग अशीच वासर होते पण आम्ही पळवीत नव्हतो. पहिले एक बैल होता आमचा कबीरा म्हणून. तो बी याच्यासारखाच होता. मग म्हैसूर होता पण जिथं जाईन ना ती मैदानात नंबर करायचा सेकंदावरती. त्याच्यापासून आम्हाला नाद लागला. तेव्हा आम्ही बारीक होतो त्याच्या संग जायचो आम्ही. सुटायला कसं आहे? सुटताना कसं आहे? तो आहे ना त्याला सोडायची बी गरज नाही. झेंडा पडला ना तो त्याच्या मनाने निघून जाणार. आता मागं नागटाण्याचं मैदान झालं ते मला झेंडा दिसला नव्हता. तो झेंडा बघितला ना मी बाजूला पडलो पण तो निघून गेला. त्याला झेंडाच नव्हता दिसला. मग झेंडा पडला ना मध्ये मला दिसलाच नाही. त्याला दिसला तो निघून गेला. झेंड्यावर लक्ष असतं. झेंडा पडला की निघून जाणार. बाहेर गेलाय का? नाही तर असं चिटकून बी जाणार नाही. मोठ्या पायऱ्यात घातलं तर मोठ्या पैरात घातलं तर एवढं सांगतो की गाडी बांधायची वेळ नाही येणार. त्याचा बैल किती बी पळत असू दे पण गाडी बांधायची वेळ नाही येणार. नाही मारित नाही दुसऱ्या.
त्याला तुम्ही बैल कुठला दाखवलाय? हा सिमेस आहे का आपलं बैल दाखवला याला गैला हे जायला बैल 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 दाखवला घरचं बैल. दाखवला का? म्हणजे जो बैल होता ना हा. तो बैल पण असं डोंगरात मोकळा करायचा, अख्ख्या डोंगरावर राज्य करायचा. हा. त्या बैलाला कोण धरायचं जात नव्हतं, तो एवढा मार्क होता. त्याच्या आईची हाईट कमी होती ना, त्यामुळे त्याची हाईट वाढाना. हा ह्याचं नाव काय? पहिलं सरपंच बनायचो आम्ही त्याला घरी. हा आम्ही तालुक्यातून मग तुम्हाला नाही म्हणलं नारायणपूर मैदानात गेलो तेव्हा मग गटात प्रवीण घाटे नाही का अनाऊन्सर, त्यांनी गटात गाडी पळताना बघितली. मग ते आमचे मित्र आहेत अजय आप्पा वेगडे, त्यांना विचारला बैल कुठला आहे, तर ते म्हणले मुळशीतला आहे. मग त्यांनी डायरेक्ट अनाऊन्स केलं मुळशीचा बक्कासूर मै नाही का विजयी गाडी मै, त्यांनीच ते तिथून चालू केलं नाव म्हणायला. मग तिथून सगळे तुमचं नाव काढले बघा. हा पब्लिक आपलं नाही का तुमचं नाव काय होतं? सरपंच. सरपंच. अजून त्याला डोंगरात सोडता का? हा मग आता तुम्ही पावसाळ्यात सारा सोडणार डोंगरात? काल पण मोकळं, काल रात्री बांधले मला 6 वाजता काल 6 वाजता धुतला आणि मग सकाळी पहाटे 4 वाजता भरला, धरून आणला डोंगरातून. आवाज टाकला तो खाली आला. 6 वाजता सकाळी नाही रात्री. रात्री आणलं. हा मग जरा खराब झालता ना म्हणून जरा गरम पाण्याने धुतला. म्हणजे आता तुम्ही गेला की त्याला सोडणार हा डोंगरात? सोडणार आहे, सकाळ सोडणार फक्त रात्रीचं नाही. रात्री आणता घरी? हा त्याचा त्याची येतो तो. आवाज दिला ना, असं आमचा गोठा आहे ना डोंगराची पायथ्याला, तो वरती डोंगरातून आवाज दिला ना सरपंच म्हणून की तो खाली येतो. चल रे सरपंच, तर मग डायरेक्ट खाली येतो तो गोट्यापाशी. डायरेक्ट घरी हा घरी जाणार. आता तुम्ही बकासूरचा फॅन आहे, हो लय मोठं फॅन आहे आम्ही. कुठं आलाय? आम्ही कराडवरून नुसतं बकासूरला बघायसाठी आलोय, असं बघायसाठी? खास बघायसाठी आलो. त्याला आम्ही युट्यूबवर असं परत ना आपल्या नागठांच्या महिन्यात पळताना बघितलेलं, पण आधी जर वाटलं हे एवढा पळायचं नाही, पण परत ना बघितलं एवढा पळतो ह्यो, म्हणून त्याला खास बघायसाठी मागा जर ना आम्ही जवळजवळ एक अर्धा तास त्याला हुडकत असेल सगळीकडे, पण आम्हाला इथं गर्दी दिसली म्हणजे शूटिंग चालली तेव्हा कळलं बकासूर आहे. त्याच्या आधी एक दुसरा बकासूर एक दुसरा दिसलेला, पण लांब आम्हाला वाटलं बकासूर आहे, पण त्याला होती येसन, म्हणलं बकासूरला येसन नाही. परत ना इकडं हुडकत त्याला इकडं आलो. हां तो दिसतोय म्हणजे ह्याच्यावर जाऊ नका तेव्हा आहे का नाही, मूर्ती लहान पण कीर्तिमान आहे जी, आणि सेम माणसागत, फक्त त्याला बोलला येत नाही, नाहीतर तो माणूसच आहे दुसरा. त्याला सगळ्यांनी सांगितलेलं सगळं ऐकतं, इकडं जा तिकडं जा, सेम माणूसच आहे तो. हो डोंगरात सोडलं की आवाज दिला की येणार.